नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद मित्रांनो. एक महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आज घेऊन तुमच्यासाठी आलोय. ज्या इन्फॉर्मेशनची अनेक जण वाट पाहत होते, ज्या बॅचची अनेक जण वाट पाहत होते, ती बॅच आहे डिपार्टमेंटल PSI मेन्ससाठी असलेली राज्यघटनेची बॅच. मित्रांनो, आपली द्रोणाचार्य बॅच फुल फॉर्ममध्ये चालू आहे. या द्रोणाचार्य बॅच सोबतच आम्ही भारतीय राज्यघटनेची सुद्धा एक बॅच घेणार होतो आणि ही ऑलरेडी मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आधी सांगितलं होतं. यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय. कारण की काय होतं, बरेचसे विद्यार्थी बॅच लावण्यासाठी लेट होतात किंवा बॅच लावलेली आहे, मग सर आता काय करू, बाकीच्या बॅचेस तर जॉईन करून ठेवलेल्या आहेत, मग काय करायचं सर. तर या संभ्रमात असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी आम्ही एक यूट्यूबचं एक छोटंसं लेक्चर्स घेतोय की ज्या लेक्चर्समध्ये 2017 आणि 2021 मध्ये जे झालेले पॉलिटीचे प्रश्न आहेत ते पॉलिटीच्या प्रश्नांचं थोडंसं ॲनालिसिस तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ही बॅच नक्की कशी असणार आहे, या बॅचमध्ये नक्की काय तत्व असणार आहेत. सगळ्यात पहिलं तर हे लक्षात ठेवून घ्या की ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. म्हणजे काय, तर मी जे तुम्हाला कंटेंट शिकवणार आहे या ठिकाणी ते लाईव्ह कंटेंटसुद्धा राहतील आणि जे विद्यार्थी लेट जॉईंट होतील त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रेकॉर्डेड कंटेंटसुद्धा दिसतील. म्हणजेच या बॅचमध्ये मी तुम्हाला लाईव्ह शिकवणार आहे. जर समजा तुम्ही ड्युटी करत आहात, तुम्ही अजून सुट्ट्या काढल्या नसाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी माझे जे काही लाईव्ह कंटेंट आहेत जे तुम्हाला त्या वेळेत नसेल दिसत किंवा कदाचित तुम्ही त्या काळात बिझी असाल तर ते तुम्हाला नंतरसुद्धा पाहता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये आम्ही ही बॅच देतोय. अनलिमिटेड वॉच टाईम ठेवतोय. त्याचबरोबर या ठिकाणी जो ॲक्सेस दिला जाईल तो पुढच्या 6 महिन्यासाठी दिला जाईल. म्हणजेच समजा 6 महिनेपर्यंत मेन्स होईल अशी आम्ही अपेक्षा करतो, परंतु जर समजा मेन्स आणखी पुढे ढकलली गेली तर तुम्हाला हा ॲक्सेस आम्ही पुढे कंटिन्यू वाढवून ठेवू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं ही बॅच घेण्याची गरज नाही. तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा कंटेंटमध्ये असलेली ही बॅच नक्की कशी असणार ती थोडंसं समजून घ्या. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे तसा विचार केला तर 22 भाग आहेत असं मी नाही म्हणणार, पण भाग तुमचा टोटल 25 आहेत. त्याचबरोबर 395 कलमे, पूर्णपणे 395 कलमे नसून तर आता ते वाढून 465 झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला 395 जरी कलम शेवटचं दिसत असेल तरी ते टोटल 465 कलम आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे कलम नवीन नवीन ॲड झालेले आहेत. त्याचबरोबर जे 8 परिशिष्ट तुम्हाला दिसतात ते परिशिष्ट आता 12 झालेली आहेत. म्हणजे या सगळ्यांवरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. त्याचबरोबर घटना दुरुस्ती पण आपल्याला घ्यायच्यात. तर ज्या काही घटना दुरुस्त्या आहेत महत्त्वाच्या, त्यातल्या आता जरा घटना दुरुस्ती एकदम 105 झालेल्या आहेत, परंतु त्यातील एक 25 घटना दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माझं हे म्हणणं आहे की जे भारतीय राज्यघटनेत आहे हे भारतीय राज्यघटनेच्याच हिशोबानं आपल्याला घ्यायचंच आहे, पण सोबतच खटले सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे तुमची जी डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सची एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये भाग, कलम, परिशिष्टे आणि घटना दुरुस्त्या त्याचबरोबर खटले यांच्यावरती क्वेश्चन जास्त दिसतात. म्हणजे फक्त आणि फक्त कलमांवरतीच क्वेश्चन येतात असं नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा ना, 2017 मध्ये जर आपण पॉलिटीचा पेपर घेतला, 2017च्या पॉलिटीच्या पेपरमध्ये तुम्हाला कलम 32 मध्ये काय दिलेलं आहे, तर मॅन्डामस नावाची रीट दिलेली आहे. ती मॅन्डामस नावाची रीट विचारली गेली. त्यानंतर मॅन्डामस नावाची रीट विचारली गेली. त्याचबरोबर कलम 338 ज्याच्यामध्ये SC आणि ST यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे जे आयोग आहेत या आयोगांच्या तरतुदी विचारल्या गेल्या. त्यानंतर कलम 5 मध्ये असलेलं जे नागरिकत्व आहे हे नागरिकत्वाची तरतूद तुम्हाला या ठिकाणी दिली गेली, या विचारली गेली. त्यानंतर कलम 217 मध्ये असलेलं हायकोर्ट टार्गेट केलं गेलं. न्यायालयाच्या हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या कार्यकाळासंदर्भातल्या तरतुदी विचारल्या गेल्या. न्यायमूर्तींच्या कार्यकाळासंबंधीच्या तरतुदी विचारल्या गेल्या. या तरतुदी तुम्हाला टार्गेट केल्या गेल्या. ठीक आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र विचारले गेले. सर्वोच्च न्यायालय आणि या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र ही टार्गेट झालं. लक्षात घ्या, ह्या अधिकार क्षेत्र राज्यसेवेच्या लेवलचे क्वेश्चन्स असतात असे, आणि जर एवढ्या हाय लेवलचे क्वेश्चन जर तुम्हाला विचारले जात आहेत
म्हणजे समजून चला की इथं क्वेश्चन जरा थोडेसे डिटेलमध्ये पडतात. तसंच कलम 78 मध्ये राष्ट्रपती आणि प्राईम मिनिस्टर यांचं जे काही कर्तव्य आहे किंवा यांचं जे काही रिलेशन आहे त्यावरती क्वेश्चन विचारले गेले होते. त्यानंतर मूलभूत हक्कांची विभागणी. ओके, एकदम साधा सिंपल क्वेश्चन आला होता. मूलभूत हक्कांची विभागणी. मूलभूत हक्कांची विभागणी झाली होती. मूलभूत हक्कांच्या विभागणीनंतर आर्टिकल 368 घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीच्या तरतुदी विचारल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्टिकल 3 संसद राज्यांची निर्मिती कशी करते. संसद राज्याची निर्मिती कशी करते याबद्दलच्या तरतुदी विचारल्या गेल्या होत्या. त्यानंतर कलम 14. या कलम 14 मध्ये असलेलं समान कार्य करण्यासाठी समान वेतन नाकारणे या संदर्भातला एक खटला टार्गेट केला गेला होता. काय विचारला होता? हा खटला टार्गेट केला गेला होता. आता खटले हे टार्गेट केले जात आहेत. कलम 14 वरती खटले. तसे विचार केला तर खटले जे आहेत हे खटले कलम 1 पासून तर तसा विचार केला तर कलम 32 पर्यंत आहेत. आणि ह्या खटल्यांवरती तुम्हाला थोडेसे डिटेलमध्ये क्वेश्चन्स किंवा पुस्तकं वाचावे लागतील. या संदर्भात आपण पुढे भविष्यामध्ये डीडी बसो किंवा इतर जे काही नोट्स आहेत त्या नोट्सचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर कलम 14च्या पुढे कलम 23 आणि 24 ह्या फंडामेंटल राईट संदर्भातल्या तरतुदी विचारल्या गेल्या होत्या शोषणाविरुद्धच्या हक्काच्या रिलेटेड. त्यानंतर कलम 39 कर्तव्य म्हणजे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वांवरती विचारलं गेलं होतं. त्यानंतर परत कलम 32 वरती आलं ते आलं बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरणावरती क्वेश्चन विचारले जातातच आणि सलग 2 वर्ष क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. 2 वेळा क्वेश्चन बंदी प्रत्यक्षीकरण या रेट्स वरती आलेले आहेत. त्याचबरोबर कलम 20 अटकेविरुद्धचं जे काही संरक्षणाची हमी दिलेली आहे त्या अटकेविरुद्धच्या संरक्षणाच्या हमीबद्दलची तरतूद दिलेली. आणि कलम 51A म्हणजे फंडामेंटल ड्युटीज. मित्रांनो, हे जे 15 प्रश्न आहेत ना हे 15च्या 15 प्रश्न खूप इम्पॉर्टंट होते. परंतु याच्याही पुढची जी काठीण्य पातळी आहे ती 2021 ला दिसली. 2021च्या एक्झाम्स मध्ये एकदम अफलातून क्वेश्चन आले. जवळपास खटल्यांवरतीच 3 ते 4 क्वेश्चन्स टार्गेट झाले. आणि जेव्हा खटले टार्गेट केले जातात तेव्हा विद्यार्थ्यांचे मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच थोडेसे जे मूळ राज्यघटना आहे या मूळ राज्यघटना म्हणजे कुठली मूळ राज्यघटना जी मार्केटमध्ये मिळते फक्त मूळ राज्यघटना ती नव्हे तर काही लेखक लोकांनी किंवा न्याय प्रक्रियेशी संदर्भात असलेली जी राज्यघटना आहे ही तुम्हाला गरजेची आहे. आता ही जर राज्यघटना तुम्ही घेत बसलात तर त्याच्यातून तुम्हाला खटले जास्त कळत नाहीत. म्हणूनच मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस तुम्ही ह्या बॅच मध्ये याल तर बॅच मध्ये आपण स्पेशली खटल्यांवर आधारित एक लेक्चर्स घेणार आहोत. खटल्यांवर लेक्चर्स राहतील. मी परत एकदा सांगतो, आर्टिकल 1 पासून तर आर्टिकल 32 पर्यंतच तुम्हाला खटल्यांचा अभ्यास आहे आणि त्याच रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. क्वेश्चन 2021 मध्ये जो आला होता ए सिरीज मधला सगळ्यात पहिला क्वेश्चन होता पॅरेंट्स पॅट्रिया नावाचे एक तत्व. तर हे जे पॅरेंट्स पॅट्रिया तत्व, त्याचबरोबर खटले, त्यानंतर भारतीय राज्यघटनेत बाहेरून घेतलेले काही तत्वे, हे जे काही क्वेश्चन्स आहेत ना हे सगळेचे सगळे क्वेश्चन्स ह्या रिलेटेड विचारले जातात आर्टिकल 1 ते आर्टिकल 32. त्याचबरोबर तुम्हाला यावेळेस पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला राज्य प्रशासनावरती काहीच विचारलं नाहीये, म्हणजे 0 प्रश्न होते राज्य प्रशासनावर. त्यामुळे माझी तरी एक अपेक्षित अशी म्हणजे माझा एक असं वाटतंय की तुम्हाला एक साधारणतः 3 क्वेश्चन्स हे फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, 3 क्वेश्चन्स फंडामेंटल राईट्स रिलेटेड असतील. तुम्हाला 3 क्वेश्चन्स सेंट्रल रिलेटेड असतील. तुम्हाला 3 क्वेश्चन्स स्टेट रिलेटेड असतील. 3 क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि न्यायपालिकेच्या रिलेटेड असतील किंवा रिट्स ह्याच्या रिलेटेड असतील. आणि 3 क्वेश्चन्स मिससेलेनियस असेल म्हणजेच इतर असतील तरतुदी. त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती, आणीबाणी, त्या आणीबाणीच्या रिलेटेड असलेल्या इतर काही तरतुदी, SC ST चे कायदे, पद, घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्था तर तुम्हाला येणार नाही पण घटनात्मक संस्थांच्या रिलेटेड काही महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी टार्गेट्स होतील. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेला एकदम सिरियसली घ्या, कारण की बऱ्याचशा लोकांचा हा विषय जो आहे ना तो किंगमेकर राहतो. PSI जर व्हायचं असेल तर या विषयावरती तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आता बेसिक गोष्ट समजून घेऊ. आता सगळ्याचा सिलेबस आता मी या ठिकाणी काय करणार आहे तर भारतीय राज्यघटनेचा सगळा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी मी क्लिअर करून देणार. आता त्यासाठी करायचं आहे का तुम्हाला
बघा ऑलरेडी मी एक 36 लेक्चर माझ्या द्रोणाचार्य बॅचमध्ये घेतलेले आहेत. आता बऱ्याचशा लोकांना द्रोणाचार्य बॅच बद्दल पण मी सांगेल. द्रोणाचार्य बॅच ही संपूर्ण 300 मार्काची, संपूर्ण 300 मार्क, जिथं तुम्हाला सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या जातील. द्रोणाचार्य बॅचचा एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे 4 महिन्याचा, कारण की 4 महिन्यापर्यंत तुमच्या एक्झाम्स तर होणार नाहीयेत, हे तर शहर आहे. कारण की इलेक्शन आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे 4 महिन्यापर्यंत तुमचे म्हणजे एक्झाम्स नसतील. त्याच्यामुळे द्रोणाचार्य बॅचमध्ये मी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करतोय आणि मी तिथे स्वतः असणार आहे शिकवायला. द्रोणाचार्य बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय म्हणलं की सर द्रोणाचार्य बॅच, आता द्रोणाचार्याची फीज आहे ना 5000च्या आसपास आहे. ती मी डिस्काउंट करून तरी विद्यार्थ्यांना 3999 दिलेली आहे. 3999 मध्ये सुद्धा काही विद्यार्थी काय म्हणतात की सर ऑलरेडी आम्ही बॅचेस लावलेले आहेत किंवा इतर ठिकाणी जाऊन फसलेलो आहे. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल की द्रोणाचार्य बॅच, जे विद्यार्थी एकदम नवीन आहेत त्यांना पूर्णपणे सगळा सिलेबस एकाच ठिकाणी पाहिजे त्यांच्यासाठी ही बॅच आहे. परंतु काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त पॉलिटी पाहिजे आणि त्यांनी पॉलिटीच्या बॅचेस 200, 300, 400 रुपयाच्या जे घेतलेले आहेत ना, मी परत तुम्हाला सांगतो त्या बॅचेस घेऊन तुम्हाला लोकांनी फक्त तुमचा वेळ आणि पैसा वेस्ट केलेला आहे. कारण की त्या बॅचेसमध्ये ना तुम्हाला डिपार्टमेंटच्या मेन्स रिलेटेड शिकवलं जातंय ना काय, तिथं फक्त पॉलिटी कव्हर करून दिला जातोय. डिपार्टमेंटच्या मेन्सचा जो स्ट्रक्चर असतो तो पूर्ण कलम बेस असतो आणि कलम जर नसतील तर ती बॅच काही कामाची नाही. तिथं तुम्हाला फक्त थेअरी शिकवल्या जात असतील तर मग काहीच उपयोगाचं नाही. तिथं फक्त आणि फक्त कलमाचा आधार असणं गरजेचं आहे. तुमच्या डिपार्टमेंटला सगळे क्वेश्चन्स कलमांच्या बेसिसवर पडतात, कलम पाठच पाहिजे. त्याच्यामुळे पॉलिटीचा अभ्यास जर करायचा आहे आणि तो जर कलमानुसार करायचा आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आलायत, योग्य ठिकाणी तुम्ही बघताय. तर या पॉलिटीच्या बॅचचा तुमचा अभ्यास या ठिकाणी कव्हर करायचा आहे तुम्हाला. आता याच्यासाठी मी 1400 रुपये फी ठेवलेली आहे, 1499 रुपये, कारण की 15 प्रश्न येत आहेत म्हणून मी तो हिशोब लावलेला नाहीये. परंतु एक अप्रॉक्सिमेटली जर अभ्यासाचा आवाका बघितला तर तुम्हाला 25 भाग शिकवायचे, ते बरेच मोठे मोठे आहेत. तरी 1499 रुपये मी ठेवलेले. आता जे काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला डिस्काउंट थोडासा द्या, म्हणून मी 1111 रुपये हे मी डिस्काउंट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरजेचं वाटतं त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच नक्की घ्या. आता ही बॅच कुठे मिळेल? सगळ्यात पहिले जर तुम्ही अँड्रॉइड धारक असाल तर अँड्रॉइड धारकांसाठी गुगल प्ले स्टोअर असतो. तर गुगल प्ले स्टोअरवर जायचं, तिथं किरण गुरुजी हे नाव सर्च करायचं. तिथं केजी नावाचा असा जो लोगो आहे तो केजी नावाचा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी येईल. केजी नावाच्या लोगोद्वारे तिथं तुम्ही जायचं. तिथून तुम्ही गेल्यानंतर ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्यानंतर तिथं डिपार्टमेंटल PSIचा एक सेक्शन दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? डिपार्टमेंट PSI. या डिपार्टमेंट PSIच्या सेक्शन मध्ये गेल्यानंतर भारतीय राज्यघटना ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. कोणती दिसेल? भारतीय राज्यघटना. ही भारतीय राज्यघटनेची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. ही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह झालेली आहे. ऑलरेडी 37 व्हिडिओ त्या ठिकाणी आम्ही अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघा. या व्यतिरिक्त आणखी जवळपास 40 व्हिडिओ लाईव्ह शिकवले जाणार आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला 80+ व्हिडिओ या ठिकाणी भेटतील. पूर्णच्या पूर्ण भाग तुम्हाला कव्हर करायचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच ठिकाणी दिल्या जातील. PDF फाईल सुद्धा तिथेच अवेलेबल होतात. सगळ्या गोष्टी तिथंच एक सेटअप केला जातो आणि त्याच ओरिएंटेशननं हे राहतं. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पॉलिटीच्या बॅचेस जॉईन करायच्यात किंवा भारतीय राज्यघटनेच्या त्यांना बॅचेस जॉईन करायच्यात त्यांनी पटापट स्टार्टिंग करा. माझा नंबर आहे 7887448636. परत एकदा सांगतो 8636. हा 7887448636 वर कृपया करून फक्त मेसेज करावा, कारण की कॉल मी क्लासमध्ये असल्यावरती उचलू शकत नाही आणि नंतर भरपूर सारे लेक्चर्स असतात. रात्री 11:30 वाजेपर्यंत लेक्चर चालतात. त्याच्यामुळं मी भरपूरदा मेसेजवरतीच बोलत असतो. तर SMS करावा टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर नाही. टेलिग्रामवरती तुम्ही मला SMS करा. टेलिग्रामवरतीच मी तुम्हाला लिंक, ग्रुप लिंक सगळ्या गोष्टी तुमच्या इथंच डिस्कस करतील. ठीक आहे. जर तुम्हाला बोलावंसं वाटतं किंवा इन्क्वायरी काय करावीशी वाटेल तर कृपया करून मला दुपारी 2 ते 3च्या दरम्यान किंवा सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान कॉल करावा. जर तुम्हाला खूपच
बोलायचं असेल किंवा काही महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये डिटेल दिलेल्या असतात. तरी पण काही विद्यार्थ्यांना बोलायची इच्छा असेल तर यावेळेस मला नक्की कॉल करा, ठीक आहे. किंवा रविवारी कॉल करत चला. रविवारी मी बऱ्याचदा फ्री असतो, तर रविवारी तुम्ही मला कॉल करत चला. लक्षात घ्या मित्रांनो, या व्यतिरिक्त आणखी मायनर ऍक्ट संदर्भात सुद्धा एक बॅच लवकरात लवकर बनणार आहे. तसंच टेस्ट सिरीज सुद्धा सुरू होईल. ओके, टेस्ट सिरीज तुमची अपेक्षित आहे फेब्रुवारी पासून मी स्टार्ट करेल. टेस्ट सिरीज मध्ये फक्त 7च टेस्ट असणार आहेत, पण त्या 7च्या 7 टेस्ट फुल क्वालिटी असणार आहेत. फुल म्हणजे फुल क्वालिटी असणार आहेत, 7 टेस्ट. तर मायनर ऍक्ट आणि टेस्ट सिरीजची बॅच जशी बनेल तशी मी तुम्हाला लगेच अपडेट देऊन देईल. तर थँक्यू सो मच. अपेक्षा करतो तुम्हाला हे लेक्चर्स ह्या बेसिक गोष्टी समजल्या असतील. पटापट जाऊन किरण गुरुजी ॲपवरती तुम्ही डाउनलोड करा. किरण गुरुजी ॲप डाउनलोड करून ही जी बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसते ही बॅच नक्की घ्या. सध्या शुल्क हे 1111 रुपये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत. लवकरात लवकर घ्याल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.